कमर्शियल सिनेमा असो किंवा मग इंडिपेंडंट सिनेमा, ग्लॅमरस भूमिका असो किंवा अत्यंत गंभीर, हिरो सोबत नाचणारी गाणारी हिरोईन असो किंवा मग थंड डोक्याने एखाद्याला संपवायलाही मागे पुढे न पाहणारी क्रूर स्त्री असो, आपल्या प्रत्येक भूमिकेमध्ये जीव ओतून काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून तब्बू यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद इथं झाला. त्यांचं मूळ नाव म्हणजे तबस्सुम फातिमा हाशमी. त्या 3 वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील जमाल अली कुटुंब सोडून निघून गेले होते. त्यांची आई रिजवाना या शाळेत शिक्षिका होत्या. हैदराबादच्या सेंट अँड स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण झालं. पुढे त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या 11व्या वर्षी त्या पहिल्यांदाच बाजार या सिनेमात झळकल्या. यानंतर हम नौजवान या सिनेमात त्यांनी देव आनंद यांच्या मुलीची भूमिका केली होती. त्यावेळी त्या 14 वर्षांच्या होत्या. पुढेही त्यांना सिनेमाच्या अनेक ऑफर्स आल्यात. मात्र अखेरीस 1991 मध्ये त्या कुली नंबर 1 या तेलुगू चित्रपटातून त्यांनी नायिका म्हणून पदार्पण केलं. या सिनेमात त्यांच्यासोबत व्यंकटेश प्रमुख भूमिकेत होते. 3च वर्षात त्यांचं हिंदी सिनेसृष्टीत पाऊल पडलं. सिनेमा होता 1994 मध्ये आलेला पहला पहला प्यार. मात्र हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला कळलंही नाही. पण याच वर्षी आलेल्या विजयपथ या सिनेमाने मात्र त्यांच्या विजयी प्रवासाचा मार्ग मोकळा करून दिला. या सिनेमासाठी त्यांना पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढच्याच वर्षी आलेला हकीकत हा सिनेमाही हिट झाला. मात्र याच वर्षी आलेला प्रेम हा सतीश कौशिक दिग्दर्शित सिनेमा मात्र फ्लॉप झाला. 1995 हे वर्ष त्यांच्यासाठी खूपच यशस्वी ठरलं. यावर्षी त्यांचे तब्बल 8 सिनेमे प्रदर्शित झाले, ज्यातील बहुतांश सिनेमे हिट झाले. साजन चले ससुराल आणि जीत या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर अत्यंत दमदार कामगिरी केली. जीतसाठी त्यांना फिल्मफेअरचं सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकन मिळालं. कादल देसम हा तमिळ चित्रपट तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय ठरला. तू चोर मैं सिपाही या ऍक्शन पटानेही बऱ्यापैकी कामगिरी केली. माचीस हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला आणि तब्बू यांना या सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढचं वर्षही त्यांच्यासाठी फलदायी ठरलं. या वर्षी आलेल्या विरासत, बॉर्डर आणि चाची 420 हे 3ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजलेत. यातल्या विरासत मध्ये त्यांनी साकारलेल्या गावातील मुलीच्या भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला खूपच कौतुक आलं. पुढे त्यांनी बीवी नंबर 1, हम साथ साथ है, तक्षक, हेराफेरी असे अनेक हिट सिनेमे दिले. अस्तित्व हा त्यांच्या करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. यातील त्यांचा परफॉर्मन्स हा त्यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स पैकी एक असं काही जण मानतात. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. चांदनी बार या सिनेमात त्यांनी मुमताज सावंत ही भूमिका केली. गुन्हेगारी विश्व, वेश्या व्यवसाय आणि डान्स बार संदर्भातली काळी बाजू दाखवणारा हा सिनेमा खूपच गाजला. सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आणि तब्बू यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मकबूलमध्ये त्यांनी साकारलेल्या निम्मीला कोण बरं विसरू शकतं. चीनी कम या सिनेमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर केले. मधल्या काळात त्यांचे तरकीब, शिकारी, गांठ, आमदनी 98 खर्चा रुपया, फिलहाल, जिंदगी, खंजर, हवा, जाल, सरहद पार, तो बात पक्की, खुदा कसम, जय हो असे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. हैदर हा तब्बू यांच्या कारकिर्दीमधील आणखी एक महत्त्वाचा सिनेमा. यात त्यांनी साकारलेल्या गजाला या भूमिकेसाठी त्यांना प्रेक्षकांची आणि समीक्षकांची वाहवा मिळाली. यासाठी त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले. हैदर पासून पुढे त्यांच्या करिअरने आणखीनच उंची गाठली. एकामागून एक उत्तमोत्तम सिनेमातून त्या झळकल्या. 2015 मध्ये आलेल्या दृश्यम या सिनेमात त्यांनी आयजी मीरा देशमुख ही भूमिका साकारली. सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. याचा सिक्वेल दृश्यम 2 या चित्रपटानेही पुन्हा एकदा यशाचा कित्ता गिरवला. गोलमाल अगेननेही जबरदस्त यश मिळवलं. यानंतर आलेल्या अंधाधुन सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. यात त्यांनी साकारलेल्या भूमिकेला नकारात्मक छटा होती. आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्सनं त्यांनी या छटा अतिशय सुंदर पद्धतीने उलगडल्या आणि समीक्षक प्रेक्षकांची दाद मिळवली. दे दे प्यार दे या रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमातून त्यांनी 50शीत असतानाही आपल्या अदा दाखवल्या.
भूल टू या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. 200 कोटींपेक्षाही अधिक व्यवसाय या सिनेमानं केला. गेल्या काही वर्षात त्यांनी एकामागून एक हिट सिनेमे दिलेत. मात्र यंदा आलेले कुत्ते, भोला असे काही फ्लॉप सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. अलीकडेच त्यांचा खुफिया हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. लवकरच त्यांचे औरों में कहा दम था आणि द क्रू हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. तब्बू या केवळ हिंदी सिनेमातच नाहीत तर तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्येही झळकल्या आहेत. निन्ने पेल्ला दाता, पांडुरंगाडू, चेन्नी केशवा रेड्डी हे त्यांचे काही तेलुगू सिनेमे. आला वैकुंठपुरमुलू या ब्लॉकबस्टर सिनेमात त्यांनी अल्लू अर्जुनसह काम केलं. इरुवर, कादल देसम, स्नेगिथिये अशा अनेक तमिळ सिनेमातही त्या झळकल्या. तब्बू आपल्या कामामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहेत. द नेमसेक या मीरा नायर दिग्दर्शित अमेरिकन सिनेमांमध्ये त्यांनी इरफान खान यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. लाईफ ऑफ पाय या अतिशय गाजलेल्या सिनेमात त्यांची सहाय्यक भूमिका होती. तब्बू यांनी OTT वरही पदार्पण केलंय. अ सुटेबल बॉय या बीबीसीच्या मिनी सिरीज मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. सिने क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 2011 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं. आजवर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर, स्टारडस्ट, झी सिने, आयफा, प्रोड्युसर्स गिल्ड, बॉलिवूड मूव्ही अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. सिने क्षेत्रातील कारकीर्द लक्षात घेऊन त्यांना स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. आपल्या कामाव्यतिरिक्त त्या फारशा कुठे दिसत नाहीत. वादांपासून त्या शक्यतो दूरच राहतात. पण हम साथ साथ हैं या सिनेमाच्या वेळी झालेल्या वन्यजीव शिकार प्रकरणात त्यांचंही नाव होतं. त्यामुळे त्यांच्यावर त्यावेळी बरीच टीका झाली होती. आपल्या परफॉर्मन्सने कायमच चकित करणारे जे काही महत्वाचे भारतीय आर्टिस्ट आहेत त्यात तब्बू यांच्या नावाचा नेहमीच समावेश होतो. भारतातल्या टॉप 10 अभिनेत्रींच्या वेगवेगळ्या पोल्समध्ये त्यांचा नेहमीच वरचा क्रमांक लागतो. तब्बू या स्ट्रॉंग भूमिकांसाठी ओळखले जातात. सिनेमा निवडताना त्या अत्यंत काळजीपूर्वक निवडतात. जोपर्यंत एखादा प्रोजेक्ट आणि ती भूमिका त्यांना मनापासून भावत नाहीत तोपर्यंत त्या होकार देत नाहीत. आपल्या फिटनेस बाबत त्या अत्यंत जागृत असतात. त्यामुळेच 50शी पार होऊनही त्यांनी आपलं आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवलंय. आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोललेलं त्यांना फारसं आवडत नाही. अजूनही त्या अविवाहित आहेत. मात्र प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुन यांच्यासह त्या नात्यात होत्या असं म्हटलं जातं. इंडिपेंडंट सिनेमा असो किंवा मग व्यावसायिक सिनेमा, दोन्हींमध्ये तब्बू अतिशय उत्तम पद्धतीनं रमतात आणि तितक्याच तडफेने आपली भूमिका पार पाडतात. अशा ताकदीच्या अभिनेत्रीचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, त्यांनी साकारलेली कोणती भूमिका आपल्याला अधिक भावली? अंधाधुन, मकबूल, हैदर की भूल भुलैया 2 हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.